आंबोली घाटातून अवजड वाहतुकीस मनाई, मात्र चंदगड तालुक्यातील ट्रक वाहतूकदारांवर होतोय अन्याय. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांची शिवाजीराव पाटील यांनी भेट घेऊन मांडलं गाऱ्हाणं. कर्नाटकातील लगतच्या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याला जोडणाऱ्या आंबोली घाटातून गेल्या 4 वर्षापासून अवजड ट्रक वाहतूक बंद करण्यात आली आहे. घाटातील एका कमकुवत पुलाचं कारण पुढे करून डिसेंबर 2020 मध्ये एका परिपत्रकाद्वारे ही बंदी घालण्यात आली होती. तथापि आता या पुलाचं काम 2 वर्षांपूर्वी पूर्ण झालेलं असूनही ही बंदी तशीच पुढे सुरू ठेवली आहे. परिणामी चंदगड तालुक्यातील ट्रक वाहतूकदारांना गोव्यात जाण्यासाठीचं अंतर 20 ते 25 किलोमीटर ऐवजी सुमारे 130 किलोमीटर पडतंय. यामुळे चंदगड तालुक्यातील ट्रक मालकांना याचा मोठा आर्थिक फटका बसतोय. ट्रक मालकांवर होणारा हा अन्याय दूर करून त्यांना आंबोली घाटातून वाहनं नेण्यास मुभा द्यावी, तसंच सध्या किमान रिकामी वाहने जा ये करण्यास तत्काळ परवानगी द्यावी, कारण रिकाम्या वाहनांचे वजन केवळ 10 टनाच्या आसपास असते. अशा आशयाचं निवेदन भाजपा चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील आणि माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या पुढाकारानं सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांना नुकतंच देण्यात आलं. मुंबई इथं निवेदन दिल्यानंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन बांधकाम मंत्री यांनी शिष्टमंडळास दिल्याचं समजतंय. शिष्टमंडळात शिवाजीराव पाटील यांच्यासह ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष अशफाक नाईकवाडी, पप्पू नाईकवाडी, विनोद फाटक, फारुख शेरखान, मुस्ताक मुल्ला, सागर शेरेगार, प्रकाश शेरेगार आदींचा समावेश होता. चंदगड तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुणांनी बॉक्साईट वाहतूक करण्यासाठी बँकांची कर्ज काढून ट्रक खरेदी केले आहेत. तथापि बॉक्साईट वाहतूक बंद झाल्यानं त्यांच्यावर आधीच उपासमारीची वेळ आली असून बँकांचे व्याज फेडणेही डोईजड झालंय. बॉक्साईट बंदीनंतर कोकणातून चिरे, मेसकाठी, बांबू, लाकूड, वाळू यांच्या वाहतुकीचा आधार होता. तथापि आंबोली घाटातून या वाहनांना बंदी घातल्यानं ट्रक चालक मालकांवर पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे. ब्रिटिशकालीन कमकुवत समजला जाणारा पूल आता नव्यानं बांधण्यात आल्यानं अवजड वाहतुकीचा कोणताही धोका राहिलेला नाही. त्यामुळे इथून वाहतुकीस परवानगी मिळावी अशी रास्त मागणी वाहतूकदार संघटनेकडून होतीये. आर न्यूजसाठी राजेंद्र शिवणगेकर, चंदगड.